अंगणवाडी पोषण आहारातील मृत पक्षी प्रकरणाची झडपी अधिकाऱ्यांकडून पाहणी, पंचनामा, नमुने प्रयोगशाळेत पाठवणार। देवगाव तालुका निफाड बीट क्रमांक 2 मधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात वितरित करण्यात आलेल्या घरपोच पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याच्या घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। संबंधित अंगणवाडी केंद्रात जुलै-ऑगस्ट 2026 या कालावधीतील पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते। लाभार्थी प्रिन्स सुखदेव माळी व गणेश सुखदेव माळी यांना दिनांक 14 जुलै रोजी आहाराचे पाकिट देण्यात आले होते। दिनांक 18 जुलै रोजी सकाळी त्यांच्या मातोश्री पूजा माळी यांनी आहार तयार करण्यासाठी पाकिट उघडले असता त्यामध्ये मृत पक्षी आढळून आला। याची माहिती मालक प्रशांत कुलकर्णी यांनी तात्काळ अंगणवाडी सेविकेस दिली। याबाबत नाशिकचा खबरनामामध्ये वृत्त प्रकाशित होताच आज रविवार दिनांक 19 जुलै रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। माजी सरपंच विनोद जोशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी प्रताप पाटील, महिला व बालविकास अधिकारी कोंढार साहेब, माजी सरपंच वैशाली अडांगळे, प्रशांत कुलकर्णी, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाने, लहानू मेमाने, तुकाराम बोचरे, पूजा माळी, सुखदेव माळी या ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर पाकिटातील पोषण आहाराचा पंचनामा करण्यात आला असून उर्वरित पोषण आहाराचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले। सदर पोषण आहाराचे तुरडाळ तांदूळ प्रीमिक्स पाकिट बॅच क्रमांक MDKB 2-6 उत्पादन दिनांक 11 जून 2026 असल्याची नोंद करण्यात आली। तसेच देवगावमधील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये शिल्लक असलेल्या पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। तसेच देवगावमधील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये शिल्लक असलेल्या पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असून तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश ठाकरे।